मुलांचा मेंदू कम्प्युटरपेक्षाही वेगवान होण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज ही एक वडी तुम्ही त्यांना द्यायलाच हवी। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप बदाम, पाव कप काजू घालून याची जाडसर पूड तयार करून घ्यायची। आता एका कढईमध्ये 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप तूप घेतलं। यामधलं सुरुवातीला अर्धा कप तूप घालून मंद आचेवरती पीठ चांगलं भाजून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटं पीठ भाजून घेतलं की यामध्ये राहिलेलं अर्धा कप तूप घालून आणखीन एक 4 ते 5 मिनिटं तूप सुटेपर्यंत चांगलं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेली पूड 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून परत एकदा 2 ते 3 मिनिटं हे भाजून घेऊया। आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे गूळ विरघळला की यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून पुन्हा एकदा मिक्स करून हे एका ताटामध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता हे छान असं पसरवून घ्यायचं आणि पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवून द्यायचं। मिश्रण पूर्णपणे गार झालं की याच्या आपल्याला अशा पद्धतीने वड्या तयार करून घ्यायच्या। तर इथे आपली पौष्टिक वडी तयार झालेली आहे।